नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती व वनरक्षक भरती या परीक्षेबद्दलचा फरक आणि या परीक्षेची एकत्रित तयारी कशी करावी आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी जर आपल्या लाडक्या HP अकॅडमी या YouTube चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। चला तर मग मित्रांनो, आपण या भरतीबाबतची सविस्तर माहिती घेणार आहोत। चला मित्रांनो, पहा तर पोलीस भरती करणारे किंवा जे वनरक्षक भरती करणारे त्यांना पोलीस भरती सुद्धा करायची असते। त्यासाठी एकच अट आहे, म्हणजे ती उंचीमध्ये सवलत सुद्धा आहे। मित्रांनो लक्षात घ्या, वनरक्षक भरतीला उंचीमध्ये सवलत आहे। मग ती उंचीची सवलत कशी मिळवायची ते पण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सांगतोय। बऱ्याच महिलांचं काय असतं, उंची कमी असते, त्या पोलीस भरती करू शकत नाही। त्या महिलांसाठी आणि 10वी पास आहेत अशा महिलांसाठी वनरक्षक भरती खूप तुम्हाला इथे संधी उपलब्ध असतात। तर मित्रांनो लक्षात घ्या, वनरक्षक भरतीला 10वी पास हे शिक्षण लागतं, लक्षात ठेवा। तर पोलीस भरतीला 12वी पास शिक्षण लागतं। पहिले ग्राउंड असतं पोलीस भरतीला, पहिलं ग्राउंड असतं। वनरक्षक भरतीला पहिलं लेखी परीक्षा असते, पहिलं लेखी परीक्षा असते। आता पोलीस भरतीच्या ग्राउंडला 50 गुण आणि लेखी परीक्षेसाठी 100 गुण असतात। तर वनरक्षक भरतीला ग्राउंडला लेखी परीक्षेसाठी 120 गुण असतात आणि ग्राउंड साठी 80 गुण असतात, जे की लेखी परीक्षेचं मेरिट लागल्यानंतर तुम्हाला ग्राउंड द्यायचं असतं। त्यामुळे आपला हा प्लस पॉइंट आहे की ग्राउंडला खूप कॉम्पिटिशन कमी असतं। लेखी परीक्षेमध्ये जेवढे आपल्याला चांगले गुण येतील त्याचा फायदा आपल्याला ग्राउंडचे मार्क आणि लेखी परीक्षेचे दोन्ही मार्क एकत्रित आणून आपल्याला होत असतो। आता मित्रांनो, लेखी परीक्षेमध्ये दुसरा घटक असा असतो की दुसऱ्या घटकामध्ये तुम्हाला एक निदर्शन असेल, इथे निगेटिव्ह नकारात्मक गुण असतात। लक्षात घ्या, नकारात्मक गुण असतात, नकारात्मक गुण असतात आणि इथे पोलीस भरतीला नकारात्मक नसतात। 1/4 म्हणजे 3 चुकलं तर 4था जातो, अशा पद्धतीने त्याचं डिवाइड असतं। आणि लेखी परीक्षेमध्ये लेखी परीक्षेच्या गुणावर मेरिट लागत असतं। कशाच्या? लेखी परीक्षेच्या गुणावर मेरिट लागत असतं। त्यानंतरची दुसरी बाब अशी आहे मित्रांनो, तुम्हाला इथे विषयाचा जर विचार केला तर इथे असतं मराठी विषय, तिकडे सुद्धा मराठी असतो, इकडे असतो अंकगणित विषय, तिकडे सुद्धा अंकगणित बुद्धिमत्ता हा घटक असतो बरं का, लक्षात घ्या। बुद्धिमत्ता घटक आणि शेवटी विद्यार्थी मित्रांनो सामान्य ज्ञान घटक असतो। इकडे सुद्धा त्याच घटक असतात, फक्त याच्यामध्ये इंग्रजी हा विषय ऍड असतो। इथे लिहून सांगतो तुम्हाला काय काय असेल, इंग्रजी विषय ऍड असतो त्या 120 गुणामध्ये। आणि वन विभागाचे प्रश्न तुम्हाला विचारले जात असतात। वन विभाग व पर्यावरण या घटकाचे प्रश्न विचारले जात असतात, कारण वनरक्षक म्हटल्यानंतर तुम्हाला येथे वनरक्षक बाबतचे काही प्रश्न म्हणजे तांत्रिक घटक म्हणून या वनरक्षक भरतीला विचारलं जात असतं। आता विद्यार्थी मित्रांनो, ऍड कधी येईल तर मित्रांनो, या दोन्ही ऍड जर विचारात घेतल्या, आपलं फेब्रुवारी महिन्यातलं आर्थिक दृष्ट्या अर्थसंकल्प मांडणी झाल्यानंतर या दोन्ही परीक्षेच्या ऍड येणार आहेत, जाहिराती येणार आहेत। मित्रांनो, तयारीत राहणं गरजेचं आहे। आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, तुम्हाला वनरक्षक भरतीसाठी जर ऑनलाईन क्लास जॉईन करायचा असेल तर माझा हा संपर्क क्रमांक आहे, या संपर्क क्रमांकावर तुम्हाला संपर्क साधायचा आहे। वनरक्षक भरतीच्या क्लासमध्येच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अजून एक क्लास भेटतो, म्हणजे पोलीस भरतीची सुद्धा त्यातच तयारी करून घेतली जाते। याचा कंबो पॅक आपल्याकडे चालू आहे। तुम्ही पोलीस भरती व वनरक्षक भरतीसाठी साधारण 4 महिन्याचा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता।
4 महिने किंवा 6 महिन्याचा कोर्स जॉईन केला तरी काय हरकत नाही. कारण सांगतो, तुमची परीक्षा साधारण 6 महिने तरी इथून पुढे होत नाही वनरक्षक भरतीची, लक्षात घ्या. म्हणून आपली तयारी जर शून्यापासून असेल तर तुम्ही आत्ताच आपला कोर्स जॉईन करू शकता. विथ नोट्स सहित कोर्स उपलब्ध असणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण पोलीस भरती व वनरक्षक भरतीचे जे काही मी म्हटल्याप्रमाणे की आपण उंचीमध्ये काय फरक असतो ते पाहणार आहोत. आता पोलीस भरतीची जर उंची विचारात घेतली तर महिला उमेदवारासाठी 155 सेंटीमीटर एवढी उंची असणं गरजेचं आहे. म्हणजे जवळपास 5 फूट 2 इंच या पद्धतीने. आणि पुरुष उमेदवारासाठी विचारात घेतलं तर 165 सेंटीमीटर उंची असणं आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षक भरतीसाठी विचारात घेतलेली उंची जर बघितली, महिला उमेदवारासाठी उंची त्यांनी फक्त 150 सेंटीमीटर एवढी ठेवलेली आहे. ज्या महिलेची उंची कमी आहे त्या महिलेने एक काम करायचे, पोलीस भरती करण्याबरोबरच जे की वनरक्षक भरतीसाठी सुद्धा तयारी करायची आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुरुष उमेदवारासाठी 162 सेंटीमीटर उंची असणे आवश्यक आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती व वनरक्षक भरती याची एकत्रित तयारी करून तुम्ही वर्दी मिळवण्याचं स्वप्न साकार करू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, या दोन्हीचा सिलेबस लेवल कशी असेल सर? दोन्हीचा सिलेबस लेवल इंग्रजी सोडलं तर एकदम सारखीच असणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, या दोन्ही विषयाचा एकत्रित अभ्यास करून येणाऱ्या काळामध्ये आपल्या मनामधील वर्दीसाठी दर्दी असणारे आपलं मन, आपलं ध्येय पूर्ण करायचं असेल तर आत्ताच HP अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. आणि जे गरजवंत आहे त्यांच्यापर्यंत आपला व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.